बोधकथेचे नाव आहे लालसे पायी जीव गेला. जय आणि विजय यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. दोघेही पट्टीचे पोहणारे होते. नदीच्या पाण्यात भरपूर मस्ती केली. तितक्यात स्थानिक प्रशासनाकडून बंधाऱ्याकडून पाणी सोडण्यात येत असल्याची सूचना देण्यात आली. त्यामुळे दोघेही नदीच्या बाहेर आले. जेव्हा बंधाऱ्यातील पाणी सोडण्यात आले तेव्हा नदीला पूर आल्यासारखी स्थिती निर्माण झाली. जय आणि विजय सुरक्षित स्थळी थांबले होते. नदीच्या पाण्याचा ओघ पाहत असतानाच नदीच्या प्रवाहात एक घोंगडी तरंगत येत असल्याचे दोघांच्याही दृष्टीस पडली. विजयला ती घोंगडी ओढून आणावीशी वाटली. जयने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु विजयने तोपर्यंत पाण्यात उडी मारली होती. तो घोंगडीजवळ गेला आणि तिला ओढत असतानाच त्याचे संतुलन बिघडले. विजय जितका जोम लावून किनाऱ्यावर येण्याचा प्रयत्न करत असतानाच पाण्यात उठणाऱ्या लाटा त्याला दूर लोटत असत. मित्र असा संकटात सापडलेला पाहून जय ओरडला, "अरे मित्रा, घोंगडी सोड आणि परत निघून ये." पण विजय म्हणाला, "अरे जय, मी घोंगडी सोडण्याचा खूप प्रयत्न करतो आहे, पण घोंगडीनेच मला धरून ठेवले आहे." जयला कळून चुकले की विजयला त्या घोंगडीची लालसा निर्माण झाली आहे. विजयने घोंगडीसह किनाऱ्यावर येण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. शेवटी तो पाण्यात मृत्युमुखी म्हणतात. तात्पर्य: कोणत्याही प्रकारची लालसा प्रसंगी आपल्या जीवाशी खेळू शकते.